बातमीपत्रात सुरुवातीला या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतल्या वांद्रे टर्मिनल लगत पाण्याची पाईपलाईन अचानक फुटली आहे। आज सकाळीच हा प्रकार घडलाय, ज्यामध्ये दुर्दैवाने 2 लहानचा मृत्यूही झालेला आहे। 8 महिन्यांची मुलगी आणि 2 वर्षांच्या मुलांचा यामध्ये समावेश आहे। झोपडपट्टीत पाणी शिरल्याने 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। मोठ्या प्रमाणात पाणी बाजूच्या झोपड्यांमध्ये गेलंय, त्यामुळे झोपडपट्टी वासियांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। तर अग्निशमन दलाचे जवान सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भात गणेश कवड्यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, पालिका प्रशासनाकडून सकाळपासून ही पाईपलाईन फुटली, आपण बघतोय कशा प्रकारे पाणी सगळीकडे झालेलं आपल्याला पाहायला मिळते। काय खबरदारी पालिका प्रशासनाने घेतली आहे? एकंदरीतच आज उपनगरातील जे पाणी पुरवठ्याची जी मोठी 32 इंचाची जी पाईपलाईन आहे, त्याचं काम आहे ते दुरुस्तीचं काम करण्यासाठी ही पाईपलाईन आहे ते काम करत होते। त्याच दरम्यान ही पाईपलाईन फुटल्याचं समजतंय आणि ही पाईपलाईन फुटल्यापासूनच ते आजूबाजूला असणारी बँड्रा परिसराची झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीमध्ये हे जे पाणी आतमध्ये शिरलं गेलेलं आहे आणि त्याच्यातच हे 2 चिमुकले आहेत त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे। बघतोय की 8 महिन्यांचा मुलगा आणि 9 वर्षांची मुलगी या पाईपलाईनमध्ये बुडून या दोघांचा चिमुकल्यांचा मृत्यू झालेला आहे। तर सकाळी घडलेली ही घटना आहे आणि संदर्भात कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। कृष्णात, आपण बघतोय सकाळी ही दुर्दैवी घटना घडली, ज्यामध्ये 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। नेमकी ही पाईपलाईन कशी फुटली, काय कारण समजते? मुंबई महापालिकेच्या विभागानं जे पाणी पुरवठा विभागानं आहे त्यानं कळवलेलं आहे की या संदर्भात आज मुंबई शहरामध्ये संपूर्ण पाणी पुरवठा बंद आहे, कारण जागोजागी ज्या झडपा आहेत पाईपलाईनवरच्या त्या बसवण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे काही ठिकाणी हॉल मोकळे करण्यात आले आहेत। त्यानुसारच ह्या पाईपलाईनचं ज्या ठिकाणी ही फुटलेली आहे ते 72 इंचाची पाईपलाईन आहे आणि त्यामुळं समोर पुढील बाजूचे पाईप जे आहेत त्या बंद करण्यात आल्यामुळं याच्यावर प्रेशर निर्माण होऊन ही पाईपलाईन फुटल्याचं समजतंय असं सांगितलं जातंय। परंतु अजून तरी मुंबई महापालिकेच्या विभागानं पाणी पुरवठा विभागानं जे आहे ते कारण जे आहे ते सांगितलं नसलं तरी अंदाज जो आहे तो हाच व्यक्त केला जातोय। ज्या प्रेशरमुळे ही पाईपलाईन फुटलेली, कारण पुढच्या बाजूला काम सुरू आहे, वॉल बसवण्याची आणि झडपा बसवण्याचं काम सुरू आहे आणि त्या कारणातून तांत्रिक याच्यामुळे ही पाईपलाईन जी आहे ते फुटल्याचं समजते। सकाळी 10:30 ची घटना आहे, बाजूला मोठी पाईपलाईन आहे ही आणि त्यामुळं लागूनच ही पाईपलाईनला लागून असलेल्या झोपडपट्टीमध्ये ही घटना जी आहे ती घडलेली आहे। नक्कीच, तर प्रेशरमुळे आणि तांत्रिक कारणांमुळे ही पाईपलाईन फुटल्याची सध्या तरी माहिती मिळते। धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीसाठी। अग्निशमन दल सध्या या ठिकाणी पाचारण करण्यात आले आणि त्या माध्यमातून इथे प्रयत्न सुरू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।